अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने खाल्ल्यामुळे शरीरावर हळूहळू पण खोलवर वाईट परिणाम होतात. हे फक्त पोटापुरतंच मर्यादित नाही, तर संपूर्ण आरोग्यावरही त्याचे परिणाम होतात. अन्न नीट न चावल्यामुळे होणाऱ्या वाईट परिणाम म्हणजे पहिला, पचनसंस्था कमकुवत होते. तोंडात अन्न नीट चावलं गेलं नाही तर लाळेतील पचन एन्झाईम्स नीट काम करत नाहीत. त्यामुळे पोटाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे अपचन, आम्लपित्त, जडपणा वाढतो. गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी वाढते. मोठे अन्नकण पोटात गेले तर ते नीट पचत नाहीत आणि त्यातून गॅस तयार होतो. त्यामुळे छातीत जळजळ, ढेकर येते, बद्धकोष्ठता वाढते, पोट वेळेवर साफ होत नाही. नीट न चावलेलं अन्न आतड्यामध्ये अडकतं आणि आतड्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे कडक शौच, पाईल्स, फिशर होण्याचा धोका वाढतो. पोषण द्रव्ये नीट शरीरामध्ये शोषली जात नाहीत. अन्न चावल्यानेच त्यातील जीवनसत्वे, खनिजे शरीराला मिळतात. त्यामुळे जर अन्न नीट नाही चावलं तर आपल्याला कमजोरी जाणवते, थकवा जाणवतो, केस गळतात, त्वचा निस्तेज होते आणि वजन वाढण्याचा धोका पण वाढतो. त्यामुळे पटकन खाल्ल्यामुळे मेंदूला पोट भरले असा सिग्नल मात्र उशिरा मिळतो. परिणामी आपण जास्त खातो, त्यामुळे वजन वाढतं, चरबी शरीरामध्ये साठून राहते, मधुमेह आणि बीपीचा धोका वाढतो. घाईने खाल्ल्यामुळे रक्तातील साखर पटकन वाढते, इन्सुलिनवर ताण येतो आणि दीर्घकाळातच आपल्याला डायबिटीज, उच्च रक्तदाब वाढू शकतो. तोंड आणि दाताचंही नुकसान होतं. नीट न चावल्यामुळे दातांचा वापर कमी होतो, हिरड्या कमजोर होतात, दात लवकर पडण्याची शक्यता वाढते. आयुर्वेदानुसार आम तयार होतो. आयुर्वेदात नीट न पचलेलं अन्न म्हणजेच विषद्रव्य आणि आम साचल्यामुळे किंवा विषारी द्रव्ये शरीरामध्ये साचल्यामुळे सांधेदुखी वाढते, त्वचारोग वाढतो, सतत थकवा जाणवतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. योग्य पद्धतीने अन्न कसं चावावं तर प्रत्येक घास किमान 20 ते 30 वेळा चावावा. मोबाईल, टीव्ही पाहत जेवण करू नका. शांत बसून मन लावून जेवण करा. घास पूर्ण गिळल्याशिवाय पुढचा घास घेऊ नका. आयुर्वेदानुसार जितके अन्न महत्त्वाचं आहे तितकेच ते कसं खाल्लं जातं हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर ते तुम्ही व्यवस्थित चावून जर खाल्लं तर नक्कीच तुमच्या अन्नातील सगळी पोषक द्रव्ये शरीरामध्ये शोषली जातात आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होते. अन्यथा तुम्ही कमजोर होता आणि साध्या छोट्या होणाऱ्या आजारांनाही तुम्ही बळी पडू शकता.